341 आणि या 341 तक्रारींपैकी 280 तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे आणि 61 तक्रारी ह्या प्रलंबित आहेत. कुठल्या हां, ते मगाशी मी सांगितलं ना, मगाशी सांगितलं आहे की राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात ज्या तक्रारी आल्या होत्या त्यामध्ये ॲडिशनल व्हिडिओ फुटेज मी मागितलेलं आहे आणि आमच्याकडे जे व्हिडिओ फुटेज आहे त्याच्यामध्ये असं प्रथमदर्शनी काही दिसत नाही. मात्र या संदर्भात मुख्य निवडणूक निरीक्षक जे मुंबई महापालिकेसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक आहेत दीपपाल सिंग चहल यांच्याकडून सुद्धा आम्ही अहवाल मागितलेला आहे. बिनविरोध जिथे जिथे निवडणूक होते तिथे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत की जिथे बिनविरोध निवडणूक होत आहे तिथे आम्ही संबंधित महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागितलेला आहे. हा अहवाल 4 गोष्टीवर आहे. एक तर बिनविरोध निवडणूकमध्ये जो उमेदवार बिनविरोध झालेला आहे त्या उमेदवारांनी इतर उमेदवारांवर काही दबाव आणला का, नंबर 1. यामध्ये त्या निवडणुकीमध्ये माघारी घेतलेले उमेदवार आहेत त्यांच्यावर काही आमिष दाखवलं का, नंबर 2. याच्यामध्ये काही पोलीस कंप्लेंट झाली होती का, नंबर 3. आणि याच्यामध्ये काही तक्रार आहे का, आणि विशेष करून ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्या उमेदवारांनी स्वखुशीने माघार घेतली आहे का. या पॉईंटवर आम्ही रिपोर्ट महापालिका आयुक्तांकडून मागितलेला आहे आणि हा रिपोर्ट आल्यानंतर बिनविरोध निवडीच्या संदर्भात आम्ही याच्यामध्ये निर्णय देणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.